काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर येणार आहेत। न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ते सांत्वनपर भेट देणार आहेत। तर परभणीमधील हिंसाचारानंतर विविध नेत्यांनी परभणीला भेट दिलेली आहे। शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिलेली होती आणि त्याच्यानंतर आता राहुल गांधी सुद्धा परभणीला भेट देणार आहेत। तर परभणीमध्ये काही दिवसांपूर्वी आंदोलन झालं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करण्यात आला होता। एका माथे फिरून तो अवमान केला होता। त्याच्यानंतर इथं संताप उसळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि जे आंदोलन झालं, जिल्हा बंदची हाक देण्यात आली। आंदोलनादरम्यान जे आंदोलक ताब्यात घेतलेले होते पोलिसांनी, त्यापैकी एकाचा न्यायालयीन कोठडीमध्ये असताना मृत्यू झाला आणि त्याच्यावरून वातावरण तापलेलं आहे, संताप व्यक्त केला जातोय। अशातच विरोधी पक्षनेते लोकसभेतले आणि खासदार राहुल गांधी हे परभणीला भेट देणार आहेत। तर ज्यांचा तुरुंगामध्ये मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी खालेद नास हे आपल्यासोबत थेट परभणीमधून जोडले गेले आहेत। खालेद, काय सांगाल? परभणीमध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाला होता, तिथे बंद पाळण्यात आला, अनेक नेते या ठिकाणी भेट देताना दिसतात आणि आज राहुल गांधी येणार आहेत। कशा पद्धतीचं चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसतंय? आणि दुसरं म्हणजे ते किती वाजता परभणीमध्ये येतील आणि त्याच्यानंतर किती वाजता भेट घेतील, याविषयी काही माहिती मिळू शकली आहे? पराजी 15 डिसेंबरला 35 वर्षीय सोमनाथ मुखर्जी यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली होती। 16 डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला न्यायालयीन कोठडीत असताना। सोमनाथ मुखर्जी यांच्या आईने पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ यांचा गंभीर आरोप केलेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाल्याचा आरोप सोमनाथ यांच्या आई आणि ते दोन्ही लहान भावांनी केलेला होता। त्यानंतर प्रकरण अनेक घडली, अनेक नेत्यांनी परभणीत भेट दिली, सांत्वन भेट दिली, परंतु सोमनाथ यांची आई त्यांच्या निर्णयावर ठाम होती। माझा मुलगा तुम्ही जिवंत नेलेला होता, माझा मुलगा तुम्ही जिवंत परत द्या। इतक्यावर न थांबता त्यांनी SITची मागणी केलेली आहे। परंतु राष्ट्रवादीचे रोहित पवार नेते यांनी SITवर संशय व्यक्त केलेला आहे। राज्यात अनेक घटना मागच्या काळात घडलेल्या आहे आणि प्रत्येक घटनेनंतर राज्य सरकारने SITची नेमणूक केलेली आहे, परंतु SIT पुढे काय करते यावर सुद्धा रोहित पवार यांनी संशय व्यक्त केलेला आहे। जर सोमनाथ यांच्या मृत्यूची चौकशी करायची असेल तर एक इमानदार अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करावी। जोपर्यंत ही चौकशी केली जात नाही तोपर्यंत दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार नाही। त्यानंतर अनेक नेत्यांनी सोमनाथ मुखर्जी यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली। 2 दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यानंतर अजित पवार यांनी सुद्धा भेट दिलेली आहे। शरद पवार यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातलेलं आहे। अजित पवार यांनी भेटी दरम्यान सोमनाथ यांच्या आईला एक आश्वासन दिलेलं आहे की जी 10 लाखाची जी तुम्ही रक्कम मदत नाकारलेली आहे त्याच्यात वाढ करण्यात येईल आणि तुमचा मुलगा जे सोमनाथ मुखर्जी यांचा लहान भाऊ आहे अविनाश सूर्यवंशी यांना पुण्यात एका ठिकाणी नोकरी लावली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने त्यांची भूमिका सोडलेली नाही। ती म्हणते की ह्या प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे। आज ह्याच प्रकरणात जातीने लक्ष घालण्यासाठी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सांत्वन भेट देण्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्याचबरोबर विजय वडेट्टीवार हे सुद्धा येण्याची शक्यता आहे। सरकारमधील उदय सामंत असतील, संजय सिरसाट असतील, हे सुद्धा येण्याची शक्यता आहे। परंतु प्रश्न हा निर्माण होतोय की मदत आणि नोकरी दिल्याने हा संपूर्ण प्रकरणावर पडदा घालता येईल का? कारण अनेक नेत्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केलेला आहे। SIT सुद्धा तुम्ही नेमली तर त्या SIT पुढे काय करते? SIT पडदा टाकते आणि पडदा टाकण्यासाठीच राज्य सरकार SITची नेमणूक करते असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेला होता। शरद पवारांनी सुद्धा या प्रकरणामध्ये संशय व्यक्त केला आहे। फक्त सरकारमधील नेतेच जे की या ठिकाणी सांत्वन भेटीसाठी येत आहेत तेच फक्त या ठिकाणी आश्वासने देत आहेत, तुम्हाला नोकरी देऊ, तुम्हाला आर्थिक मदत करू, परंतु त्याच्यावर न थांबता माझा मुलगा तुम्ही परत द्या, मला 10 लाखाची भीक नकोय अशी असा पवित्रा सोमनाथची आई विजया सूर्यवंशी यांनी घेतलेली आहे। निश्चितच खालेद, एकूणच असं म्हणता येईल की आता जे
तुरुंगामध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची मागणी मान्य होते का, कशा पद्धतीनं मदत वाढवली जाते ते बघावं लागेल. आणि आज जेव्हा राहुल गांधी यावेळेला येतील त्यावेळेला ते नेमकं काय बोलणार, काय मागणी करणार तेही बघावं लागेल. त्यामुळे याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.